नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंगोले, सायकॅट्रिस्ट, डी ॲडिक्शन आणि सेक्शुअल डिसऑर्डर स्पेशलिस्ट. मी यवतमाळ, महाराष्ट्र येथे प्रॅक्टिस करतो. आज आपण अशा एका डिसऑर्डरबद्दल बोलणार आहोत, जे लोकांना पुष्कळ वेळा माहीतच नसते की अशी काही बिमारी असू शकते, असा काही पेशंटला त्रास असू शकतो. गॅम्बलिंग डिसऑर्डर म्हणजे जुवा किंवा जुगार खेळण्याची सवय किंवा लत म्हणूया आपल्याला. पुष्कळ वेळा काय होतं की आपण आपल्या आजूबाजूला पाहतो किंवा आपल्या घरातही कोणी असा सदस्य असतो की ज्याला खूप जास्त जुगार खेळण्याची सवय असते. वरली मटका असो किंवा ऑनलाईन गॅम्बलिंग असो, बेटिंग असो, क्रिकेट बेटिंग असो, फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये खेळणं असो, त्या गोष्टीची पुष्कळ जास्त सवय लागलेली असते. अशा लोकांना वाटतं की मी पुष्कळ पैसा कमवेन आणि हळूहळू न म्हणता एकदम लवकर मी श्रीमंत होऊन जाईल. तर आता ही डिसऑर्डर कशी बनते? या डिसऑर्डरच्या 3 स्टेजेस आहेत, त्या तुम्ही अगोदर समजून घ्या. त्यातली सगळ्यात पहिली स्टेज असते विनिंग फेज. म्हणजे जेव्हा कधी व्यक्ती जुगार खेळतो तेव्हा सगळ्यात पहिल्या स्टेजमध्ये त्याला पैसे मिळतात. म्हणजे सपोज त्याने कोणती बेटिंग ॲपवर, क्रिकेट बेटिंग ॲपवर ₹10 लावले, 10चे 100 झाले किंवा 100चे 1000 झाले. तेव्हा त्याला असं फिलिंग येते की हे खूप सोपं आहे आणि मी सहज एकदम पैसे कमवू शकतो. मग 1000चे 10,000 लावतो, 10,000चे 1,00,000 लावतो, असे कितीतरी पैसे तो लावून देतो. त्यामुळे काय होते, त्याची अमाऊंट वाढत जाते. मग त्याला जे आनंद मिळतो, समजा तुम्हाला पहिल्यांदा ₹10चे ₹100 मिळाले तर तुम्हाला एक आनंद होईल. पण जर तुम्हाला हे ₹100पेक्षा जर ₹1000 मिळाले आणि पुढच्या वेळेस तुम्हाला ते ₹100 मिळाले तर तुम्हाला आनंद नाही होणार. तुम्हाला असं वाटेल की मी याच्यापेक्षा जास्त जिंकलो पाहिजे. मग हे काय होते की ही अमाऊंट वाढत जाते. मग लाखो रुपये लोक लावणं शिकून जातात. ही असते विनिंग फेज. यामध्ये पेशंट सगळं काही चांगलं असते. पेशंटला वाटते की पैसे वगैरे येत आहे आणि आता हेच माझं करिअर आहे आणि याच्यातच मी पैसे कमवू शकतो. दुसरी स्टेज असते लुझिंग स्टेज. हळूहळू जेव्हा बेटिंगची अमाऊंट वाढत जाते आणि जेव्हा हे तुमचे बेटिंगचे ऑनलाईन ॲप जे तुमचा सगळा डाटा वगैरे एकत्र करून जेव्हा तुमच्या अगेन्स्टमध्ये खेळायला लागतात, तेव्हा लुझिंग फेज येते. म्हणजे तुम्ही जी अमाऊंट लावता किंवा आतापर्यंत जे जिंकलेले आहे किंवा घरचे जवळचे पैसे जायला सुरुवात होऊन जाते. लॉसेस वाढत जातात आणि लॉसेस चेस करणं सुरू होते. म्हणजे पेशंटला वाटते की नाही, हे कसंही करून मी हे लॉसेस काढू शकतो. आणि त्याच्यासाठी सपोज त्याचे ₹1,00,000 तो हरला असेल तर त्याला असं वाटते पुढच्या वेळेस की आता ह्यावेळेस मी शुअर आहे, हा चान्स मला गमवायचा नाही आहे, म्हणून हे 1,00,000 काढायसाठी मी 2,00,000 लावतो. म्हणजे मला 20,00,000 मिळून जातील आणि हे जे 1,00,000चा जो लॉस झालेला आहे तो पण रिकव्हर होऊन जाईल. मग हे 2,00,000 लावण्यात परत तुमचा 1,00,000चा लॉस वाढून 2,00,000 होऊन जातो. अशाच पद्धतीने मग परत त्याचे जे बेटिंग अमाऊंट आहे वाढत जाते. यानंतर ते डेस्परेट फेज. ह्या डेस्परेट फेजमध्ये तो जवळचे सगळं काही लावून देतो आणि त्याच्यात हरून जातो. मग तो मित्रांकडून पैसे उधार घेतो, नातेवाईकांकडून पैसे उधार घेतो, घरातल्या किमती वस्तू विकतो, जे काही सामान आहे घरातलं ते विकल्या जाते आणि पेशंटचा खूप जास्त लॉस होऊन जातो. अशा स्टेजमध्ये पेशंट परत येणं फार कठीण असते. डॉक्टरच्या मदती